नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये भटकंती MH12। आपण आज चाललो आहे मांढरदेवी काळूबाई दर्शनासाठी। आज आपण पूर्ण मांढरदेवीच्या मंदिराची आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती घेणार आहे। आपल्याला जर काळूबाईला यायचं असेल तर काळूबाईला येण्यासाठी दोन मार्ग आहेत। त्यातला एक येतो बोरमार्गे जर तुम्ही आला तर आपल्याला साधारणतः 90 किलोमीटर काळूबाईचं मंदिर पडतं। आणि तसंच जर आपण सातारा मार्गेत असेल सातारा मार्गे साधारणतः 110 किलोमीटर अंतर पडतं। तर पुण्यावरून यायचं असेल तर जवळ आपल्याला बोरमार्गे पडतं। तर आपण सुद्धा आज बोरमार्गे आलेलो आहे। आपण आत्ता बोरकडून आलेलो आहे। आत्ता आपण काळूबाईच्या घाटात थांबलेलो आहे। आपल्याला जायचं आता इकडं आता काळूबाई आहे। काळूबाई मंदिराला जायला आपल्याला इकडून जायचं। सरळ गेल्यानंतर एक 4-5 किलोमीटरवरती काळूबाईचं मंदिर आहे। आपण आलो आता काळूबाईला। आपल्याला दादा भेटला सोम। आता हा आपल्याला मंदिरावरती घेऊन जाणार आहे। दादा तो नाव सांग। सोम कृष्णदेव कोचर। महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मांढरदेव येथील श्री काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते। तिला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात। वाई शहराच्या उत्तरेकडे मंदार नावाचा पर्वत आहे। तोच हा मांढरगड। मंदिराच्या सुरुवातीला भव्य 2 महाद्वारे आहेत। तेथून जवळपास 125 पायऱ्या चढाव्या लागतात। द्वापार युगाच्या अखेरीस दैत्यांचा राजा रत्नासूर, त्याचा सेनापती लाख्यासूर त्याच्या त्रासापासून ऋषीमुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईने आदिमाया पार्वती देवीला हाक मारली। म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली। या युद्धात काळभैरवनाथाने देवीला सहाय्य केले। पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले। मांडव्य ऋषीच्या नावावरून देवीचे नाव मांढरदेवी व गडाचे नाव मांढरगड पडले। मध्यावर उजव्या बाजूस रामभक्त हनुमानाची 5 फूट उंचीची मूर्ती आहे। पौष यात्रेच्या 2 दिवस आधी जागर, छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक पूजा केली जाते। या यात्रेत शासनकाठीचा व पालखीचा मान परंपरेप्रमाणे पायवारी करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे बोबगावचे फडतडे यांना असतो। गावोगावीचे भक्त मंडळी आईचा देवारा डोक्यावर घेऊन ढोल ताशा, हलगी संबळ, झांजेच्या तालावर छबिना काढून डोंगर चढून येत असतात। शाकंभरी पौर्णिमेशिवाय नवरात्र उत्सवातही काळूबाईला मोठी यात्रा भरते। गर्भगृह 3 खानांचे असून मधल्या खानात काळूबाईची 2 फूट उंचीची शेंदूर चर्चित महिषासुरमर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी बैठी मूर्ती आहे। रूप सुंदर तुझं, रूप ग्वाजीर तुझं, दिसत ग मनोहार, काळू दिसत ग मनोहार। देवीच्या एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात तलवार अशी शस्त्रे आहेत। 4थ्या हाताने राक्षसाची शेंडी धरली आहे। मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवून हिरवी साडी चोळी नेसवलेली असते। हळदी कुंकवाने आईचा मळवट भरलेला असतो। देवी भक्तीची ज्योत अखंड राहावी म्हणून मंदिरासमोरच 2 मोठ्या दीपमाळा आहेत। उजवीकडे सेवक गोंजी बाबा, तर डावीकडे शिपाई मांगीर बाबा यांची मंदिरे आहेत। याशिवाय गडावर मरीमाता, लक्ष्मी आई, गंगाजी बाबा, तेली बाबा तसेच धावजी पाटील
यांची स्थाने आहेत. काळूबाईच्या नावानं चांगभलं आणि पोल मांढरच्या काळीचं चांगभलं गजराने सारा परिसर दुमदुमून जातो. आपण आता चाललोय जाळीतल्या म्हसोबाचं मंदिर पाहण्यासाठी. गाडी निम्म्यापर्यंत येते, तिथून पुढे तुम्हाला चालत जावं लागतं. तसेच मधल्या टप्प्यावर जाळीतल्या म्हसोबाचे कडक देवस्थान आहे.